मंडळी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय. 30 मे पासून बेमुदत उपोषणाची घोषणा केलेले मनोज जरांगे पाटील आज भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत आंतरवली सराटीत चर्चेसाठी समोरासमोर आलेले आहेत. पण या बैठकीदरम्यान झालेल्या वक्तव्यांनी आणि आरोपांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ निर्माण केलेलं आहे. बैठकीपूर्वी प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हॉटेल रूममध्येही घुसण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे जरांगेंनी मराठा आंदोलन, लाठीचार्ज, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि सरकारसोबतच्या संघर्षावर अतिशय आक्रमक भूमिका घेत थेट मी फाशीच घेईपर्यंतचं मोठं वक्तव्य केलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. चला तर मुद्देसूद पाहूया. मनोज जरांगे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली. तर मुद्दा नंबर 1, प्रसाद लाड यांच्या भेटीपूर्वीचा मोठा गोंधळ काय होता. तर भाजप आमदार प्रसाद लाड आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवली सराटीत पोहोचले. मात्र त्याआधीच त्यांना धमकीचा फोन आल्याचा दावा करण्यात आला. इतकंच नाही तर त्यांच्या हॉटेल रूममध्ये घुसण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. मुद्दा क्रमांक 2, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी 30 मे पासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली. प्रसाद लाड यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर जरांगे पाटलांनी थेट चर्चेसाठी आंतरवली सराटीत येण्याचं निमंत्रण दिलं. मुद्दा क्रमांक 3, आम्हाला आंदोलनाची हौस नाही. तर जरांगे पाटील म्हणाले की सरकारने मागण्या मान्य केल्या तर आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, पण समाजासाठी लढणं भाग आहे. तसंच प्रसाद लाड यांच्यातही समाजाविषयी तळमळ दिसल्यामुळे चर्चेसाठी बोलावल्याचे त्यांनी सांगितले. मुद्दा क्रमांक 4, तुम्ही आमच्या आईला मारलं. या वक्तव्यानं खळबळ. आंतरवली सराटीत झालेल्या लाठीचार्जचा मुद्दा उपस्थित करत जरांगेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली की तुम्ही आमच्या आईला मारलं, आम्ही तुमच्या आईवर का बोलू नये. या एका वक्तव्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापवलेलं आहे. मुद्दा क्रमांक 5, प्रसाद लाड यांची जरांगे पाटलांना खुली साथ. प्रसाद लाड म्हणाले की मी स्वतः मराठा आहे, या विषयात मला राजकारण करायचं नाही. तसंच मी जातीसाठी माती खायला तयार आहे आणि लहान भाऊ म्हणून जरांगे पाटलांसोबत काम करायची माझी तयारी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुद्दा क्रमांक 6, 80,000 विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा गंभीर मुद्दा. जरांगे पाटलांनी आरोप केला की राज्यातील 80,000 मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अनेक महिन्यांपासून रखडलेली आहे. तब्बल 600 कोटी रुपये अडकले असून त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचा सिबिल स्कोअर खराब होत आहे. मुद्दा क्रमांक 7, 1 रुपया घेतल्याचं सिद्ध करा. जरांगे पाटलांनी सरकारला थेट आव्हान देत म्हटलं की मी सरकारकडून 1 रुपया घेतला किंवा कोणतं काम घेतलं हे सिद्ध करून दाखवा. जर ते सिद्ध झालं तर मी उद्या सकाळी फाशी घेईन. आता या भेटीनंतर मराठा आंदोलन शांत होणार की महाराष्ट्रात पुन्हा मोठा संघर्ष पेटणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सत्ता मंचच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.